नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी 5 ठळक घोषणा। चला पाहूया पहिली घोषणा। या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही जागतिक बँकेच्या सहाय्याने राबवण्यात येणारी अत्यंत महत्त्वाकांक्षी व प्रभावी योजना आहे। आज या योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्याच्या दृष्टीने आढावा बैठक घेतल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। दुसऱ्या टप्प्यात ही योजना राज्यातील सुमारे 7,000 गावांमध्ये राबवण्यात येणार असून याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी लवकरच सादर केला जाईल असे नियोजन करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे। आता 2 नंबरची अपडेट पाहूया। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2024 साठी 1 रुपयात विमा भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे। भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या 14 पिकांसाठी शेतकऱ्यांच्या शासनाच्या www.pmfby.government.in या पोर्टलच्या माध्यमातून CSC केंद्रामधून केवळ 1 रुपयाचा विमा हिस्सा भरून आपला विमा भरता येईल। सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी विक्रमी संख्येने 15 जुलैच्या आत आपला पीक विमा भरून आपले पीक संरक्षित करून घ्यावे असं सांगण्यात आलेलं आहे। आता 3 नंबरची अपडेट पाहूया। खते, कीटकनाशके, जैविक संजीविके यांच्या गुणवत्ताबाबत जनजागृती करणे हा आहे। निविष्ठेबाबत आपल्या काही तक्रारी असल्यास प्रत्यक्ष दूरध्वनी, ईमेल, SMS इत्यादीद्वारे देऊन शासनाच्या गतिमान गुण नियंत्रण अभियानात सहभागी व्हा असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। आता खते खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? अधिकृत विक्रेत्याकडून रीतसर पावती घेऊनच खरेदी करावे। खतांच्या खरेदीची पावती पिकांची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे। भेसळीची शंका दूर करण्यासाठी खताची पाकिटे व गोणी सीलबंद, मोहराबंद असल्याची खात्री करा। कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। खताचे संदर्भहीन तक्रार असल्यास लेखी तक्रार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे द्या असं सांगण्यात आलेलं आहे। आता 4 नंबरची अपडेट पाहूया। शेतकरी बांधवांनो, शंकी गोगलगाय जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात। अनुकूल वातावरण आणि खाद्याचे उपलब्धतेमुळे त्यांची वाढ झपाट्याने होत असून ही कीड पिकांना उपद्रव करत असल्याने शंकी गोगलगायचे नियंत्रण करणे गरजेचे आहे। तर ते कशा प्रकारे नियंत्रण केलं जातं ते आपण पाहूया। शंकी गोगलगाय नियंत्रण: शेतांचे बांध स्वच्छ ठेवावे। गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्याने बुडवून माराव्यात। फळबागेमध्ये झाडाच्या खोडात 10% बोडो पेस्ट लावावे। तर दाणेदार मेटाविल्ट हाईड 2 किलो प्रति एकरी शेतात पसरून द्यावे। निंबोळी पावडर, निंबोळी पेंड, 5% निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर करावा। अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असं या ठिकाणी कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। आता 5 नंबरची आणि शेवटची अपडेट ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। पुढील 2 दिवसाचा हवामान अंदाज। या ठिकाणी कोकणात बहुतेक ठिकाणी 21 जून 2024चं मी सांगत आहे। कोकणात बहुतेक ठिकाणी व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। आता विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा या ठिकाणी 21 तारखेला नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, तुरळक क्षेत्रात मुसळधार पाऊस। आता 20 जूनला कुठं पडणार आहे? मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस। त्याच्यानंतर 21 जूनला रायगड, ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, तुरळक क्षेत्रात मुसळधार व अतिमुसळधार पाऊस। या ठिकाणी 20 जूनला रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल। त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी 21 तारखेला पाऊस पडेल। घाट भागातील तुरळक क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस। या ठिकाणी पुणे, सातारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल 20 जूनला। त्याच्यानंतर 21 जूनला पुणे, सातारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असं सांगण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या 5 महत्त्वपूर्ण ठळक घोषणा होत्या। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राइब करा।